तर इथं संध्याकाळचे वाजलेले होते 7 आणि आज होता माझ्या मुलीचा बर्थडे, त्याच्यामुळे मला इथं स्वयंपाक करायचा होता. तर माझ्या मम्मीच्या इकडं होते मी, तर मला 2 दिवस झाले होते मुंबईवरून येऊन, त्याच्यामुळं मग मी इकडंच थांबले होते. आणि त्याच्यानंतर मग मी पीठ वगैरे मळून घेतलं. म्हटलं माझे मम्मी पप्पा ते वगैरे सगळे दूध काढायला गेले त्यांच्याकडं वरती गोट्यावरती जावं लागतं संध्याकाळचं, त्यामुळं मी म्हटलं चला तोपर्यंत आपण पीठ वगैरे स्वयंपाकाची तयारी करून घेऊ, म्हणजे थोडंसं इझी पडतं. मग नंतरला मुलांची पण गडबड होती केक वगैरे कापायला, तर पीठ वगैरे मळलं, कुकर वगैरे लावला, डाळ भात लावला, बटाट्याची भाजी आणि चपाती श्रीखंड बनवणार होतो. तर तेवढ्यामध्ये आल्या आमच्या सासूबाई, तर त्या आल्या. त्याच्यानंतर त्यांना चहा पाणी वगैरे दिलं मी. त्याच्यानंतरला त्या मला काय बोलल्या ते नक्कीच तुम्ही ऐका आणि मी काय बोलले त्यांना ते पण ऐका, आणि कोणाचं चुकलं कोणाचं बरोबर ते पण मला नक्की सांगा. तर चला. आम्हाला सांगितलं नाही, आम्ही आलो काय सांगितलं तुम्ही मला भेटायला नको तिला नसते आले का? कधी आले तुम्ही? बघितलं मी एवढ्या वर्ष का तुम्ही किती वेळा मला आले, तर तुम्ही काय सांगा आम्ही आलो गावाला. आज आले आता तुम्हाला वाटलं म्हणून आले, नसता बड्डेच नाही सांगू मला तुमचं लॉकडाऊन मध्ये नाही कधी आले ना, आता सांगायचं का तुम्ही मला? त्याच्यानंतर सुद्धा कधी आले तुम्ही? बड्डे आले कधी गावाला हॅलो कोण? तर इथं जे आहे हा माझ्या मम्मीचा म्हणजे किचन आहे. तर किचन तुम्ही म्हणता मी काय आज सकाळी, तर हा जो किचन आहे तो खूप जुना आहे आणि आता त्यांना ते किचनचं काम करायचं, कारण का टाईल्स वगैरे त्यांची पूर्ण तुटलेली आहे आणि किचन थोडा मोठा करायचा आहे. बाथरूम वगैरे जे आहे ते बाहेर करणार आहे आणि विंडो वगैरे छोटे आहे, त्याच्यामुळं खूप टाईल्स वगैरे तापते आणि त्याच्यामुळे टाईल्स वगैरे तुटले आहेत तापून, कारण का हवा जी आहे जायला यायला जागा जास्त नाही म्हणून. तर असं आहे. तर आता थोड्या दिवसांनी त्याचं काम करायचं आहे. छोटासा आहे, साधा आहे आणि आहे तसा आहे. आता आहे तसं आहे ते आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं. बघूया आता मोठा झाल्यावरती नक्कीच तुम्हाला दाखवेन. आणि इथं मी कुकर वगैरे लावला होता, एक साईडला दूध ठेवलं होतं, चहा वगैरे झाला होता. इथं मला जेवण बनायचं, डाळ भात आणि बटाटे लावले होते कुकरला. तर त्याच्यानंतरला मग हे करायचं होतं, फक्त चपाती आणि श्रीखंड असं मेनू होता आजचं साधं. घरच्या घरात आमचा बड्डे करायचं ठरलं होतं. तर इथं संध्याकाळी पाहू शकता घरातल्या घरातच छोटासा केला बड्डे सेलिब्रेशन. तर इथं ही माझी आजी आहे आणि ती पहिलेवले होते ते माझ्या सासूबाई होत्या आणि ही माझी काकी आहे. ही जी आजी आहे त्यांची सून आहे ती. तर ही आजी आहे ती 5 नंबर आजी आहे माझी, म्हणजे माझ्या आजोबांचे भाऊ 6 जण आणि आजोबा 7, म्हणजे 7 आजोबा होते. ही माझी मम्मी आहे. तर ही मी आहे आणि मी पण यावेळेस काय तयारी वगैरे केली नव्हती, कारण का मूड नव्हता माझा. त्यानंतरला ही त्यांची नाती आहेत, ही आजीच्या नाती आहे, जी काकी आहे त्यांच्या ह्या 2 मुली आहे. तर ही आहे बारकी आणि ती होती मोठी. तर इथं जी आहे चैन ही आईने दिली होती, माझ्या आईने तिला दिली होती माझ्या मुलीला. चांदीची चैन बनवली तिने आणि ही घातलेली कपडे आहेत ती सुद्धा तिनेच घेतलेली आहे. तर चैन आणि ते तर इथं माझ्या आजींची आणि माझ्या दुसऱ्या काकींची काहीतरी बोलणं चालू होतं. त्यानंतर तिला मी चैन वगैरे घातली. त्याच्यानंतर ह्याने हा जो आहे माझ्या भावाचा मुलगा आहे, चुलत भावाचा, आणि चुलत्याची मुलगी आहे ही. आणि ही जे आहे ह्यांनी केक वगैरे कट केला आणि त्यांचंच खायचं काम चालू होतं. मग मी तिला थोडा केक भरवला. त्याच्यानंतरला फोटो वगैरे काढला पोरांचा. नंतरला आतमध्ये पाहू शकता तुम्ही. पाणी नाही ना वरती, त्यांची लाईन फुटली आहे ना, पाणी नाही म्हणून दुसऱ्याकडून घेतात ना ते पाईप लावून. हा बिलकुल पाणी नाही. येणार 7-8 तारखेला. 7-8 तारखेला येते.
पण 16ला. हा 16ला आहे ना.